जय शिवराव. पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा लाडका सार्थक. आज आपण चाललेलो रायगडला. तर आता सकाळचे वाजले 4 आणि तुम्ही बघू शकता टिटवाळा स्टेशनला उभं आहे. आणि आता आपली गाडी येणार आहे 356ची. त्यासाठी थांबलेलं आहे. पटकन गाडी येऊन मग आपण जाणार आहे मस्त की दिव्यापासून आपल्याला माणगावची ट्रेन पकडायची. तर चला बघू. आता आपला लाईक करणं पुन्हा ब्लॉग बघा असता. फायनली काय आता दिवा स्टेशनला आलेलो आहे. 5 वाजलेले आहेत आणि आपण तिकीट पण काढलेलं आहे माणगावसाठी. पटकन आपलं तिकीटचंच टेन्शन आहे. तर पहिल्यांदा फिरतोय. पहिला ट्रॅक आहे माझा. ते पण रायगड. पहिलाच फोर्ट, पहिलाच ट्रॅक, सगळं पहिलंच आहे. आणि एकटा आलो आहे. एकदम भारी वाटते. आता हे बघा, ही गाडी दिसते ना, ही गाडी आपली. तर पटकन डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन बसू आणि माणगावला उतरल्यावरती आपला तिकडून पाछाड काहीतरी गाव आहे, तिकडे जायचं आहे. मग तिकडून रायगडला असे. तर पुन्हा व्हिडिओ बघा, एकदम भारी असतं रे. आज एकटा झालं फिरायला मस्त. वरून सोडतच नव्हते पण आले आता निघून. काहीच व्ह्यू बघा किती भारी दिसतोय बघा. सकाळचा व्ह्यू आहे. अशा ठिकाणी बसलेलं आहे असं. आता जाऊ पटकन. तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. गर्दी खूप आहे गाडीत. पण तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. माणगाव स्टेशन आहे. आता वडापाव खायला थांबलो आहे. हे बघा इकडं माणगाव स्टेशनच्या बाहेर माणगाव स्टेशन. आता इथून आपण पाछाडला जायला गाडी बघू. लांब इथून जरा. डायरेक्ट रिक्षाने तर बस करावं लागणार आहे. आता मस्त की वडापाव खाल्लेला आहे आणि जरा नाश्ता केला, त्याला जोर पण आलेला आहे मस्त. आणि आता आपण माणगावला आहे. चालत बस स्टॉप जवळ चाललेलं आहे. हे बघा रस्ता आहे. पहिल्यांदा एक्सपिरियन्स एकटाच करतो, ते पण एवढा लांब रायगडला आलो एकटा. आता पटकन गाडी बघू इथली. नाही तर बसने जावायचं. इकडे विचारलं रिक्षा बघितलं तर रिक्षा येतात, पण रिक्षा डायरेक्ट करायला लावतात ते. आपण डायरेक्ट तर नाही करणार. आपण बस स्टेशनला जाऊन बघू बस कितीची काय आहे, कसं जाऊ. गाडीमध्ये आलतो आहोत हे बघा. आणि आता इथून शेअरिंग गाडी आहे मस्त की जाऊ आता तिथून. तर भावांनो हे बघा ढगं बघा कसे दिसतात ते. डायरेक्ट ढगात गेले आहे ना रे. हां ते बघा. बसमध्ये बसलेले आता. पाचडचं तिकीट काढून घेऊ मस्तपैकी. भावांनो आता आपल्याला फायनली उतरवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात रायगड. तो बघा मित्रांनो टकमक दिसत. आज नाही रे, तो डोंगरमध्ये दिसत नाही. आपण जर जवळून दाखवूया बघा. इथं बस फुकटमध्ये होते. थोडं फुकटमध्ये सोडलेलं वरती. रेनकोट विकतात ते. रेनकोट घेऊन आलो आपण. बाकी तुम्ही व्ह्यू बघा रायगडचा. हे बघा हे भारी. तर भावांनो आता फायनली आपण थोडं जवळ आलेलो आहे आणि आपल्याला पहिले वाघबीळला जायचं आहे. वाघबीळ पहिले करायची आपल्याला, बरोबर ना रे. यो भाऊ आपल्याला बसमध्ये भेटला आहे. यो पण एकटा झालेला आहे. ह्याचा पण मित्र कोणी येत नव्हते आणि माझे पण कोणी येत नव्हते. तर तुम्ही बघू शकतात रायगड टकमकटोक त्या साईडला आहे. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. आणि लय भारी वाटते. लय भारी वाटते ना रे. खूपच छान. चला तर पटकन. हे बघा इथून वाघबिळी पण दिसलेली आपल्याला. हे बघा ही वाघबिळ आहे. कशी दिसते बघा, किती भारी. आपण तिकडं पण जाऊ लवकरच. सगळं दाखवणार आहे. हे बघा. तर भावांनो आता मस्त की आलो इथं जेवायला. तुम्ही बघू शकतात गडाच्या पायथ्याशी आहे. आता मस्त की थोडं जेवू. मिसळपाव मागवलेलं आहे. मस्त जेवू आणि गडावरती निघू. वाघबीळ पण बघायची आपल्याला पहिले. तर जेवण आलेलं आहे. मिसळ आहे
आपली आणि पाव दिलेले 2. आता घेऊ पटापट खाऊन आणि निघू. गर्दी बघू शकतात. आज कार्यक्रम आहे ना गडावरती म्हणून गर्दी आहे. भावांनो कार्यक्रमासाठी गर्दी बघ केवढी झालेली आहे. आता जाऊ आपण वाघ रोपायला. इथून रस्ता आहे हे बघा. टकमक टोक तुम्हाला दाखवतो हे बघा. टकमक टोक आहे. यो किल्ला आहे रायगड. इथून एंट्री. आता जाऊ आपण वाघ बेळेला. तू पण नाही गेला ना रे तिकडे अजून? नाही गेलो, कधीच नाही गेलो. चला जाऊ. चल जाऊ मग. पावन या ढाब्याच्या पाठीमागून अशी ही वाट जाते बघा वाघवेळीला. गर्दी नाही हे बघा. हे बघा असे बांबू बिंबू लावलेले आहेत. फुल चढून जायचंय. लय छोट्या छोट्या वाट आहेत रे खूपच. बघा तो भेटला नाही तर मला एकटं उमजलंच नसतं इकडं. उमजलं असतं बरं का, पण थोडं भीती पण वाटली असती कुठे हरवलं बिरवलं तर. आता आपण वाघ बीड या पॉइंट जवळ चाललोय. आता मस्त आहे की फोटो व्हिडिओ काढलेले आहेत आणि आता आपण निघालोय. एवढं भारी वाटते बघा. 2 आहेत. एक यो आणि इथून टकमक टोक दाखवतो तुम्हाला. थांबा. हे बघा ती टकमक टोक. इकडं वाघ किती भारी ना ते डायरेक्ट. आता फायनली गड पण घेतले आपण चढायला. तुम्ही व्ह्यू बघू शकतात. इथं माणसं किती आहेत. आता पटकन वरती जाऊ आणि तुम्हाला दाखवतो पण. तर भावांनो विषय असा आहे की गडावरती कार्यक्रम आहे आणि हे मला माहिती नव्हतं. तर आज आपण गडावरतीच थांबणार मस्त की मुक्काम करून. म्हणून एवढी गर्दी आणि लाईटिंग पण खूप भारी केलेली. रात्री चालले खूप भारी दिसणार आहे. आता जाऊ पटकन वरती. वरती कार्यक्रम चालू आहे भावांनो. तुम्ही बघितलंच पाठीमागं पुन्हा डेकोरेशन केलं होतं. कारण की राजांचं राज्याभिषेकाचं तयारी फुल जोरात चाललेली. तुम्ही आवाज पण ऐकू शकतात. वरती कुस्त्या चाललेल्या आहेत मस्तपैकी. आणि आता आपण अजून वरती चाललेले बघू शकता भावांनो. हे बघा पुन्हा स्पीकर बिकर लावलेले आहेत. फुल तयारी चाललेली. ID कार्ड पण भेटलं आहे बघा. दाखव रे ID कार्ड. ID कार्ड भेटलं आम्हाला डायरेक्ट VIP एंट्री. आता तलवार होणार आहे. सर्व आखाड्यांनी नोंद घ्या. तलवार सर्व आखाड्यांना विनंती आहे. पुढे शस्त्र प्रकार तलवार होणार आहे. तर भावानं चिमुकली बघा कशी तलवार हे करते. किती गोड. ज्या व्यक्ती उभ्या असतील त्याच सर्व बाजूला गेल्यानंतर दुसरी व्यक्ती येणार नाही. डबल खेळायचं नाही. पुढचा तुम्हाला मिळणार नाही का. तर भावांनो यो नगारखाना आहे. तुम्ही बघू आतून दाखवलं तुम्हाला. आतून डीजेचा एवढा आवाज आहे की म्हणजे डीजेचा आणि कीर्तनाचा आवाज आहे. सॉरी एवढा आवाज आहे की मला बोलता नाही आलं. तर आता बाहेर आलं थोडं तर आवाज येत असेल मला तुम्हाला. तर आता मी हे बघा व्ह्यू दाखवतो अजून.
हे बघा सगळ्यांनी टेंट लावलेले आहेत आपले आपले. तिकडे टेंट लावलेले आहेत, इकडं पण टेंट लावलेले आहेत. आज रात्री इकडंच खूप जणांचा आज रात्री इकडंच मुक्कामी मस्त की आम्ही पण इकडंच थांबणार आहे. आता मस्त की पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा ढगा बघा किती भारी आलेले आहेत. आणि इथं कार्यक्रम पण खूप जोरात चाललेला आहे, बघू शकतो भावांना. इथे फोटो भाऊ सेंड करून घेतोय माझ्या फोनमध्ये काढलेले. लोकांनी तिकडं मस्त की टेंट पण लावलेले आहे बघा, तुम्हाला दाखवतो झूम करून. हे बघा टेंट लावलेले आहेत. आता कुठे जायचं? तर गाईज ढगा बघू शकतात, पुणे असे खाली आलेले आहेत. पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. ढगा बघा कसे आलेले आहेत, तसे की घेराच मांडतोय असा ढगा आलेले आहेत. इथं प्रोग्राम चाललेला आहे. हे बघा कसं इकडे ढगा आले, पुन्हा खाली ढगा आलेत. हे बघा ढगा पुन्हा खाली आलेले आहेत. आता पाऊस चालू झालेला आहे एकदम भारी. आपण रेनकोट घातलेला आहे आणि सगळे आतमध्ये गेलेले आहेत. तुम्ही दादा दाखवते बघा. पाऊस येतोय भावनो, पुन्हा पाऊस येतोय. भिजा पैसा बघा सगळ्यांची तिकडे गडबड झाली आहे. सगळे पळतात इकडे. शिवकर आतमध्ये यायचंय पटकन. हे लागत चला. छत्रपती महाराजांनी आखाडा सातारा. श्राव्य आलेली आहे. श्राव्य शिवकर महाग. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. पाऊस पडले, खूप पाऊस पडतोय. तुम्ही बघू शकतात शिवाजी महाराजांची स्मारक आणि इथं कार्यक्रम चालू आहे आपला. तिकडं जगदीश्वराचं मंदिर आहे. तर भावांना व्ह्यू बघा यो शिवाजी महाराजांचा. आपण रायगडावरती आहे आणि फुल एन्जॉय चाललेला आहे. इथं जगदीश्वराचं मंदिर आहे आपलं. इथं आपलं म्युझिक चालू ठेवा. रेनकोट आतून भिजून पुन्हा भिजलेले बघू शकतात आतमध्ये कसे बसलेले. एक नंबर तर त्यांना प्रति संताजी आता हे बघा टेंट लावलेले तिकडे असे राहायसाठी, हे बघू शकता तुम्ही. आणि आता आपण चालले जगदीश्वराच्या मंदिरात. किती पडतो इथं टेंट लावलेले आहेत बघा. हे बघा हे बघू शकतात. फीट पाऊस पडतोय, फीट. आणि पाऊस एवढा आहे ना भावनो, तुम्ही माझ्या चेहरा बघूनच पाऊस समजू शकता केवढा आहे. टेंट बघ केवढे लावलेले आहेत. हवा बघा लय खतरनाक हवा सुटली आहे. ते बघा गाईस टकमकतो तुमचा भाऊ पावसात भिजत चाललाय. मजा येते भाऊ पावसात. रायगडला नक्की या म्हणजे यावंच लागेल ना, तर एवढी भारी व्हिडिओ. तर गाईस भावांनो आलोय आता टकमक टोकेला बसले. बघा हे बघा ही लास्टचा पॉईंट आहे. डोकं बघा कसं आहे. पाऊस पडून गेलाय मस्त. पुन्हा मोबाईल पण भिजलाय माझा. काय रे मला बोलतो जायचं नाही आणि तू स्वतः गेला तिकडं. एक बोर्ड आहे त्याला 7-8 पॉईंट आहे तिथं उभं राहावं लागतंय. तर राहावंच लागेल चार्जिंगसाठी. तर नो क्लाउड गॅदर बघ कसं झालेलं आहे. हे बघा तिकडे गड. हे बघा ये इकडून आता आपण आलेलो आहे. हे बघा किती भारी दिसते. हे बघा तो
टॉपचा पॉईंट आहे, तिकडे आपण नाही जाणार. हे बघा पोल मस्त एकदम मस्त. आता बसलेले बघा तुम्ही, पाऊस चालू आहे फुल जोरात, छत्री घेऊन बसलेली थंडी वाजते. तुम्हाला दाखवतो बाहेर बाहेर माणसं कशी उभे दाखवतो बघा. हे बघा आम्ही खाली बसले, आमची बाजूला उभे, आम्ही आता टकमक टोकलाय. हे बघा कसे उभे गेले. भावांनो हे बघा इथं जेवण भेटतं आणि आता नाश्ता झालेला आहे मस्त की चहा पिलेला आहे. आणि आता आपण तुम्हाला जेवणचं दाखवतो, जेवण कसं बनतंय. चला दाखवतो, थांबा. भावांनो असा व्ह्यू बघत बघत असा एक कप चहा भेटला तर अजून काय पाहिजे. तर भावांनो आता बघा आपण आलो तलावापाशी. तर पावसाळ्यात तो पूर्ण भरतो, पण आता थोडं कमीच भरलेलं आहे. बघा एकदम जुनं तलाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळचं, इकडूनच शिवाजी महाराजांचे घोडे बिडे सगळे इकडूनच पाणी प्यायचे. एकदम भारी असं. आपण पण मस्त आहे की चहा पिलेलं आहे, एकदम वातावरण पण भारी झालेलं आहे. टेंट आणला नाही आपण, ती घाण केलेली आहे. तिकडं नाही घेऊन जायचं, तिकडे घेऊन जातो, तिकडे घेऊन जायचं, तिकडे घेऊन नाही गेले. बाकी तुम्ही व्ह्यू बघा, हे बघा, हे बघा किती भारी दिसतंय. थांबा तुम्हाला जवळ दाखवतो. ते बघा, आहा नाद. क्लाउड्स एक नंबर दिसतात, सही एकदम. काय बोलतो, एकच नंबर ना भाई, विषय काय. गाईच काय दिसतच नसेल तुम्हाला भावांनो. हे बघा धुकं आहे सगळीकडे आणि तिथं मंदिर आहे आणि इथं असं आपण झोपणार आहे. इथं चादर टाकलेली आहे. तर यो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि उद्या आपण मोबाईलला चार्जिंग कमी तर मग नीट दाखवता नाही येणार आहे. चला बाय.